ज्या रानानं भाजपचं कार्यालय तोडफोड करून भाजपच्या कार्यकर्त्यांना कानपडीत मारलं, पालकमंत्रीने तो बालकमंत्री आहे असं हिणवलं. आता कार्यालय फोडणाऱ्याला चे झेंडे घ्यायला लागतं ना कार्यकर्त्यांना हाती, एवढी लाचारी. तुम्ही सांगा, म्हणजे भाजप असा पक्ष आहे दिसतं मला का ज्यानं कार्यालय फोडावं, कार्यकर्त्याला मारावं, चांगलं ठोकून धरावं, त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे, त्याला उमेदवारी द्यावं, त्याचे झेंडे हाती कार्यकर्त्याला घ्यायला लावायचं. मला वाटतं एवढी लाचारी कोणावर येऊ नये. कार्यकर्त्यांच्या मनाची किंमत, त्यांच्या स्वाभिमान कुठलाही ठेवल्या गेला नाही. वरिष्ठ नेत्यांनी तो पार धूळ करून पुरा सत्यानाश करून टाकलेला आहे. आमचं तर पांटप्रिय आमची स्वतःची, आम्ही कुठेही जाणार, कुठेही लावणार. पण ज्यांनी भाजप मोठी केली, प्रभू रामचंद्राच्या मंदिरासाठी ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले, असे किती एससीमधले लोक आहे, कार्यकर्ते आहे, त्यांना काय भेटले तुम्ही? सामान्य कार्यकर्त्यासाठी पक्ष म्हणून कधी उभा राहणार का? उलट त्याच्यावर लाचारी अशा प्रकारची वेळ यावी हे अतिशय चुकीचं आहे. आणि मला वाटते हे आमच्यासाठीच नाही तर भाजप कार्यकर्त्यासाठी मोठा घात आहे. आता कोण निवडून येणार याच्यापेक्षा कोणाला पाळायचं हे एकदा निश्चित झालं पाहिजे. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.